शहरातील आठवडा बाजारात उभी असलेली ऑटो रिक्षा बाजूला घेण्यावरून वाद झाला। या वादात आक्रमक झालेल्या पती-पत्नीने एकाला लोखंडी रॉडने मारहाण केली। त्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला। यवतमाळ शासकीय रुग्णालयात मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर कळंब पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला तात्काळ अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कळंब तालुक्यात गोळ्या बिस्किट विक्रीचा व्यवसाय करणारा निजामुद्दीन उर्फ देवा निजामुद्दीन देशमुख वय 42 असे मृताचे नाव आहे। तो ई रिक्षाने गावखेड्यात जाऊन गोळ्या बिस्किट विक्रीचा व्यवसाय करत होता। मंगळवारी कळंबचा आठवडा बाजार असल्याने तो ई रिक्षा घेऊन बाजारातील अक्षय मानकर यांच्या दुकानात आला। यावेळी देवाने त्याची ई रिक्षा बाजूला गल्लीत उभी केली होती। त्याच दरम्यान आठवडा बाजारात दुकान लावण्यासाठी व्हॅन घेऊन नंदकिशोर थोरात वय 47 आणि त्यांची पत्नी माया थोरात वय 45 हे दोघे पोहोचले।